पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांवर आज काळाने घाला घातला। जेजुरी परिसरातील भोंगळेमळा येथे एका भरधाव ट्रकने वारकऱ्यांना धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक वारकरी गंभीर जखमी आहेत। ज्ञानोबा माऊलींची पालखी रविवारी सासवड येथे मुक्कामी होती। आज सकाळी पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी हे जेजुरीच्या दिशेने पायी चालत निघाले होते। याच दरम्यान वारकऱ्यांसाठी शिधा घेऊन येणारा ट्रक थेट वारकऱ्यांवर गेला अन होत्याचं नवथ झालं। या भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत महिलांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी असून त्या तिघीही सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात 16 ते 18 वारकरी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर होती। सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातग्रस्त ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे, तर ट्रक चालकाचे वय सुमारे 70 वर्षे असल्याचं समोर आले आहे। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालकाने तापाच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला ग्लानी आली, त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिशेने गेलं। या दाव्याची अधिकृत चौकशी सुरू असून पोलिसांकडून अपघाताचं नेमकं कारण तपासलं जात आहे।